समुद्र नुसतं हे नाव घेताच आपल्या डोळ्यांसमोर अथांग निळसर पसरतं, एक गूढ विश्व उभं राहतं. वरून पाहताना समुद्र शांत दिसतो, पण त्याच्या खोल तळात एक अफाट, रंगीबेरंगी आणि जादुई जीवन वसलेलं आहे. या पाण्याच्या दुनियेत असे काही जीव आहेत जे त्यांच्या सौंदर्यामुळे ओळ्यांना खिळवून टाकतात, इतकं की ते खरे आहेत की स्वप्नातील हेच कळेनासं होतं. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशाच काही समुद्रातल्या जगातील सर्वात सुंदर जीवांबद्दल. काही तर पानांसारखे तरंगणारे, काही रंगीबेरंगी नक्षीदार आणि काही इतके आकर्षक की निसर्गाने स्वतःला झोकून दिलंय असंच वाटतं. चला तर मग डुबकी मारूया या सौंदर्याच्या अथांग सागर. नंबर 10 मोर मांटिस श्रिम्प. समुद्रातील अचूक आणि शक्तिशाली योद्धा. समुद्राच्या खोल तळात एक छोटा पण अत्यंत प्रभावी जीव आढळतो, मोर मांटिस श्रिम्प. दिसायला लहान, रंगीबेरंगी आणि सुंदर वाटणारा हा प्राणी प्रत्यक्षात एक अचूक, वेगवान आणि आक्रमक शिकारी आहे. त्याच्या डोळ्यांची रचना, पंजांची ताकद आणि शरीरावरील बुलेटअप रूफ कवच यामुळे तो समुद्रातील सर्वात विलक्षण जीवांपैकी एक ठरतो. मांटिस श्रिम्पकडे जगातील सर्वात जटिल डोळे आहेत. मानवी डोळ्यांमध्ये 3 रंग संवेदनशील रिसेप्टर्स असतात, तर या जीवामध्ये 12 ते 16 रिसेप्टर्स असतात. त्यामुळे तो अल्ट्राव्हायोलेट ते इन्फ्रारेड प्रकाश सहज पाहू शकतो. त्याचे डोळे 3 भागांत विभागलेले असल्याने तो एका डोळ्यानेही त्रिमितीय दृष्टी मिळवू शकतो. ही क्षमता त्याला अचूकपणे शिकार ओळखण्यात मदत करते. मांटिस श्रिम्पचे पंजे म्हणजे त्याची खरी शस्त्रे. हे पंजे तो अन्न पकडण्यासाठी आणि शत्रूपासून संरक्षणासाठी वापरतो. एका सेकंदाच्या 3000व्या भागात हे पंजे जवळपास 22 मीटर प्रति सेकंद वेगाने फेकले जातात. या प्रहारामुळे पाण्यात एक कॅव्हिटेशन बबल तयार होते, ज्यामुळे सूर्याच्या पृष्ठभागाइतके तापमान निर्माण होऊ शकते. अशा वेगवान झटक्याने प्रत्यक्ष प्रहार झाला नाही तरीही शिकार नष्ट होते. मोर मांटिस श्रिम्पच्या शरीरावर विशेषतः पंजांभोवती अत्यंत मजबूत कवच असते. वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे की हे कवच गोळ्यांचा प्रभावही सहज थोपवू शकते. याच रचनेवर आधारित संरक्षण साहित्य, हेल्मेट्स आणि फायबर सामग्री विकसित करण्याचे संशोधन सुरू आहे. हा प्राणी मुख्यतः उष्णकटिबंधीय समुद्रात, विशेषतः हिंद महासागर, पॅसिफिक आणि इंडोनेशियन क्षेत्रात आढळतो. तो रेताड तळात कोरलच्या भेगांमध्ये राहत असून अत्यंत प्रादेशिक स्वभावाचा असतो. कोणी त्याच्या हद्दीत आले की तो थेट हल्ला करतो, कोणतीही पूर्वसूचना न देता. मोर मांटिस श्रिम्प लहान मासे, गोगलगाई, खेकडा आणि इतर श्रिम्प्स यांची शिकार करतो. तो आपल्या स्नायूंमध्ये ऊर्जा साठवून एकदम अचूक आणि प्रचंड वेगाने प्रहार करतो. त्याचा एकच घाव इतका शक्तिशाली असतो की खेकड्याचे कठीण कवच देखील सहज तुटते. नंबर 9 समुद्रातील रहस्यमय फूल, ट्यूब अॅनेमोन. समुद्राच्या खोल, गूढ आणि अंधाऱ्या तळाशी एक असा जीव आहे जो पाहताना एखाद्या रंगीबेरंगी फुलासारखा वाटतो, पण हे फूल नसून तो एक जिवंत प्राणी आहे. ट्यूब अॅनेमोन हा सजीव त्याच्या मोहक सौंदर्यामागे एक विलक्षण शिकारी आणि संवेदनशील रचना लपून ठेवतो. त्याचे अस्तित्व हे निसर्गातील सौंदर्य आणि शहाणपण यांचा सुरेख संगम आहे. ट्यूब अॅनेमोनचे टेंटकल्स हे नाजूक, लांबट आणि लहरिंगत पाण्यात तरंगत असतात. ते पाहताना खरंच फुलासारखे वाटतात, मात्र हे सौंदर्य नाही तर शिकारी अवयव आहेत. हे टेंटकल्स अन्न पकडण्यासाठी वापरले जातात आणि त्यामध्ये हलकी विषारी शक्तीही असते जी शिकार स्थिर करण्यास मदत करते. ट्यूब अॅनेमोन स्वतःसाठी लांब सॉफ्ट ट्यूब तयार करतो, जी रेती किंवा चिखलात खोलवर लपलेली असते. तो बराचसा वेळ या ट्यूबमध्ये लपून राहतो. फक्त रात्री किंवा शांततेच्या वेळी तो आपले टेंटकल्स बाहेर काढतो. जरा कुठली हालचाल जाणवली की क्षणात पुन्हा आत शिरतो, अगदी एखादं फूल वाऱ्यात मिसळल्यासारखं. ट्यूब अॅनेमोनचे टेंटकल 2 स्तरांत विभागलेले असतात. बाहेरील टेंटकल शिकार पकडण्यासाठी आणि आतले टेंटकल अन्न मुखात ओढण्यासाठी. वरचा भाग म्हणजे मुख आणि शृंगिका, तर खालचा भाग ट्यूबमध्ये लपलेला असतो. हा प्राणी लहान प्लँक्टन, मासे, कृमी आणि इतर सूक्ष्म सागरी जीव खातो. त्याच्या चिकट व विषारी टेंटकल्समुळे त्याला एखादा सजीव जरी स्पर्श झाला तरी तो घट्ट पकड घेतो आणि अन्नाला आपल्या मुखात ओढतो. ट्यूब अॅनेमोन रात्री जास्त सक्रिय असतो, त्यामुळे त्याचे सौंदर्य आणि हालचाली रात्री स्कुबा डायव्हिंग करणाऱ्यांसाठी खास आकर्षण ठरतात. काही प्रजाती जैविक प्रकाश निर्माण करतात, म्हणजेच अंधारात स्वतः चमकतात. ट्यूब अॅनेमोन अत्यंत संवेदनशील प्राणी आहे. शत्रू जवळ आल्यास तो क्षणात आपल्या ट्यूबमध्ये लपून जातो. विशेष म्हणजे तो स्वतःची ट्यूब वेळोवेळी पुन्हा तयार करू शकतो, जी त्याला संरक्षण आणि स्थिरता प्रदान करते. हा प्राणी सिरियान्थारिया वर्गात मोडतो, जो इतर सामान्य अॅनेमोनपेक्षा वेगळा आहे. त्याची शरीर रचना, ट्यूब तयार करण्याची प्रक्रिया, विषारी शक्ती आणि जैवविविधतेतील स्थान यावर आजही वैज्ञानिक संशोधन सुरू आहे. नंबर 8 न्यूडीब्रँक. समुद्राचे रंगीबेरंगी चमत्कार. समुद्र म्हणजे निसर्गाचं एक अनोखं आणि अजूनही बऱ्याच अंशांनी अनभिज्ञ असलेलं विश्व. या विशाल जलराज्यात एक असा जीव आहे जो पाहताना
चित्रकाराच्या कुंचल्यातून रंगवलेली कलाकृती वाटतो. पण हे चित्र नव्हे, हा खरा सजीव आणि विस्मयकारक प्राणी आहे. न्यूडीब्रँक. न्यूडीब्रँक हे जगातील सर्वात रंगीत सागरी जीवांपैकी एक मानले जातात. त्यांचे शरीर विविध रंगसंगतीत दिसते. निळा, केशरी, पिवळा, गुलाबी आणि कितीतरी विविध छटांमध्ये. ही फक्त शोभा नाही, तर ही रंगसंगती शत्रूंना चेतावणी देण्यासाठी असते. माझ्याजवळ विष आहे, माझ्यापासून दूर राहा. न्यूडीब्रँक म्हणजे कवच नसलेली समुद्री गोगलगाय. त्याच्या नावाचा अर्थच होतो नग्न, गिल्स. कारण त्याचे श्वसन अवयव शरीरावर स्पष्ट दिसतात. हे छोटे जीव दिसायला मोहक असले तरी लपलेले शिकारी आहेत. ते स्पंज, हायड्रॉइड्स, अॅनेमोन्स आणि जेलीफिश यांसारख्या प्राण्यांवर शिकारी करतात. विशेष म्हणजे काही न्यूडीब्रँक्स त्यांच्या शिकार केलेल्या विषारी प्राण्यांचे विष स्वतःच्या संरक्षणासाठी वापरतात, आपल्या शरीरात साठवून ठेवतात आणि शत्रूंविरोधात वापरतात. आजपर्यंत 3000 पेक्षा अधिक प्रजातींचा शोध लागला आहे आणि दरवर्षी नवीन प्रजाती नोंदवल्या जात आहेत. प्रत्येक प्रजातीची रचना, रंग, चालीचे प्रकार आणि संरक्षण यंत्रणा वेगळी असते. काहींच्या पाठीवर काटे किंवा केसांसारखे संरक्षक अवयव असतात. न्यूडीब्रँकचे आयुष्य फक्त काही आठवडे ते मोजके महिने असते, पण या कमी वेळात ते शिकारी, बचाव आणि पुनरुत्पादन सुद्धा यशस्वीपणे पार पाडतात. न्यूडीब्रँक्स उभयलिंगी असतात, म्हणजे एकाच जीवामध्ये नर आणि मादी दोन्ही लिंगविषयक अवयव असतात. ते जोडीदाराशी अंडी घालतात आणि ती सर्पासारख्या रचनेत समुद्र तळावर चिकटवतात. न्यूडीब्रँकचे विष, रंगनिर्मिती यंत्रणा आणि शरीरातील जैविक संयुगे यावर संशोधन सुरू आहे. औषध निर्मितीसाठी, विशेषतः कर्करोग आणि न्यूरोलॉजिकल विकारांवर याच्या शरीरातील काही घटक उपयुक्त ठरू शकतात, असं वैज्ञानिक मानतात. नंबर 7. समुद्रातील परिकथेचा योद्धा, सी हॉर्स. जेव्हा आपण समुद्रातील जीवांची कल्पना करतो तेव्हा डोळ्यांपुढे येतात मासे, ऑक्टोपस, डॉल्फिन. पण एक जीव असा आहे जो ना मास्यासारखा दिसतो ना इतर कुठल्याही सागरी जीवासारखा. त्याचा चेहरा घोड्यासारखा, शेपूट सापासारखी आणि शरीर एकदम अनोख्या रचनेचं. होय, आपण बोलतोय सी हॉर्स बद्दल. सी हॉर्स हा एक सागरी मासा आहे जो हिपोकॅम्पस या वैज्ञानिक नावाने ओळखला जातो. त्याच्या शरीराची रचना इतकी विचित्र आहे की तो इतर कोणत्याही माशाशी मिळताजुळता वाटत नाही. त्याचं डोकं घोड्यासारखं असतं, शेपूट सर्पासारखी गुंडाळलेली आणि शरीरावर कवचासारखी हाडं असतात. अशा अनोख्या रचनेमुळे याला समुद्रातील घोडा म्हटलं जातं. सी हॉर्स अत्यंत धीम्या गतीने पोहणारा मासा आहे. तो एका तासात फक्त 1.5 मीटरच पोहू शकतो. त्याच्या शरीरावर फिन्स खूप छोटे असतात, त्यामुळे त्याला लाटा आणि प्रवाहात टिकून राहण्यासाठी आपली शेपूट वनस्पतींना गुंडाळून ठेवावी लागते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सी हॉर्समध्ये नर प्रजाती गर्भवती होतात. होय, मादी अंडी नर सी हॉर्सच्या पोटावर असलेल्या विशेष पिशवीत ठेवते. नंतर नरच ती अंडी उबवून त्यातून पिल्ल जन्माला घालतो. ही निसर्गातील अत्यंत दुर्मिळ आणि अनोखी प्रक्रिया आहे. एका वेळेस नर सी हॉर्स 100 ते 1000 पर्यंत पिल्ल जन्माला घालू शकतो. सी हॉर्स अत्यंत अदृश्य राहणारा मासा आहे. तो समुद्रातील वनस्पतींसारखा दिसतो, त्यामुळे शत्रूंना सहजपणे दिसत नाही. काही प्रजाती तर रंग बदलण्याचं सामर्थ्य वापरतात, म्हणजेच निसर्गातलं त्यांचं कमोफ्लाज जबरदस्त असतं. दुर्दैवाने मानवाच्या अति मासेमारी, समुद्र प्रदूषण आणि पर्यटनाच्या अतिरेकामुळे सी हॉर्सचे अस्तित्व धोक्यात आलंय. त्यांचा वापर आयुर्वेदिक औषधं आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो, ज्यामुळे त्यांची संख्या घटते आहे. आज अनेक सी हॉर्स प्रजाती आंतरराष्ट्रीय नष्ट होण्याच्या धोक्यात असलेल्या यादीत समाविष्ट आहेत. नंबर 6. मँडरीन फिश. समुद्रातील रंगीबेरंगी चमत्कार. माणसाने कितीही शोध लावले तरी निसर्गातले अनेक रहस्य अजूनही उलगडायचे बाकी आहेत. समुद्राच्या गाभ्यात असलेल्या अशाच एका आश्चर्यकारक जीवाचं नाव आहे मँडरीन फिश. जगातील सर्वात सुंदर आणि रंगीबेरंगी मासा म्हणून ओळखला जाणारा हा मासा केवळ याच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर त्याच्या वागणुकीसाठीही प्रसिद्ध आहे. मँडरीन फिशचं वैज्ञानिक नाव आहे सिंकिरोपुस स्प्लेंडिडुस. तो फक्त 16 ते 15 सेंटीमीटर लांबीचा असून मूळचा पश्चिम पॅसिफिक महासागरातील कोरल रीफ भागात आढळतो. त्याचं नाव मँडरीन हे प्राचीन चीनी राजघराण्याच्या रंगीबेरंगी पोशाखावरून पडलं आहे, कारण त्याच्या शरीराचे रंग हे अगदी राजेशाही वाटावेत असे तेजस्वी आणि कलात्मक असतात. या माशाच्या शरीरावर निळा, हिरवा, पिवळा आणि केशरी रंगाचे सुंदर वळण असतात. विशेष म्हणजे इतर माशांप्रमाणे याचे रंग प्रकाशाच्या परावर्तनामुळे नाहीत, तर त्याच्या त्वचेमध्ये असणाऱ्या नैसर्गिक रंगद्रव्यांमुळे तयार होतात. ही फारच दुर्मिळ आणि विलक्षण गोष्ट आहे. मँडरीन फिश हा फारसा उघड्या जागेत दिसत नाही. तो दिवसभर कोरलच्या फॅटींमध्ये लपून राहतो. मात्र संध्याकाळी तो प्रजननासाठी बाहेर येतो आणि नर व मादी एकत्र येऊन पाण्यावर नाचल्यासारखे वर सरकतात. यावेळी त्यांचे हालचाली इतक्या सुंदर असतात की तो एक निसर्ग नृत्याचा सोहळा वाटतो. हे मासे
खूप नाजूक असले तरी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्याकडे खास उपाय असतो. त्यांच्या त्वचेत एक प्रकारचं कडवट व दुर्गंधीयुक्त रसायन तयार होतं जे भक्षकांना दूर ठेवतं. या माशाला कवच नसतं, म्हणजे त्याच्या अंगावर स्केल्स नसतात, तरी तो स्वतःचं संरक्षण चतुराईने करतो. दुर्दैवाने मॅन्डरीन फिशचे सौंदर्यच त्याच्या संकटाचं कारण बनलं आहे. त्याच्या तेजस्वी रंगामुळे तो एक्वेरियममध्ये ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पकडला जातो, ज्यामुळे त्याच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा त्यांना पकडताना चुकीच्या पद्धती वापरल्या जातात, ज्यामुळे ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सुदैवाने काही वैज्ञानिक संस्था आणि सागर संरक्षण संघटना या माशाचं कृत्रिम संगोपन करून त्याचे संवर्धन करत आहेत. त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य लोकांनीही जंगल आणि समुद्रातील जीवसृष्टीबद्दल जागरूकता ठेवणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मॅन्डरीन फिश हा निसर्गाने रंगवलेला एक जिवंत कलाकृतीच आहे. त्याचा प्रत्येक रंग, प्रत्येक हालचाल आणि त्याचं संध्याकाळचं नृत्य आपल्याला निसर्गातील सौंदर्य, समतोल आणि संवर्धन याची जाणीव करून देतं. नंबर 5, समुद्रातील अदृश्य सौंदर्य, लीफी सी ड्रॅगन. निसर्गाची करामत किती आश्चर्यकारक असू शकते हे जाणून घ्या. याचं असेल तर लीफी सी ड्रॅगन या विलक्षण जीवाकडे एकदा तरी लक्ष द्यायलाच हवं. दूर दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर समुद्रातील गवत आणि प्रवाळांमध्ये लपलेला हा मासा पाहताना क्षणभर वाटतं जणू एखादं झाडाचं पान पाण्यात तरंगतं आहे, पण त्या पानांच्या मागे दडलेला असतो एक जिवंत प्राणी, निसर्गाच्या सौंदर्याची आणि बुद्धीची कमाल उदाहरण. लीफी सी ड्रॅगन याला वैज्ञानिक भाषेत फिकोडोरस इक्वेस असं म्हणतात. तो सागरी घोड्याचा म्हणजेच सी हॉर्सचा जवळचा नातेवाईक आहे, मात्र त्याचं रूप, हालचाल आणि जगण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आणि विलक्षण आहे. त्याच्या शरीरावर असलेले पानासारखे अवयव त्याला इतकं परिपूर्ण कॅमुफ्लाज येतात की तो आपल्या आजूबाजूच्या समुद्री गवतामध्ये अगदी अदृश्यच होतो. हे अवयव केवळ सौंदर्यासाठी नाहीत, तर तेच त्याचं संरक्षण कवचही आहे. लीफी सी ड्रॅगनची हालचाल अत्यंत नाजूक आणि सौम्य असते. त्याच्या अंगावर असलेले पारदर्शक पंख इतके हलके आणि सूक्ष्म असतात की तो पाण्यात सरकतोय हेही सहज लक्षात येत नाही. त्याच्या या हालचाली म्हणजे जणू एक जलनृत्यच असतं, सौंदर्याचं आणि संयमाचं अद्वितीय दर्शन. हा मासा प्रामुख्याने दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात समुद्री गवत व शैवाळांनी भरलेल्या भागांत आढळतो. त्याच्या निवासस्थानी दिवसेंदिवस कमी होत चाललेलं जैवविविधतेचं अस्तित्व, याचं दुर्मिळ स्वरूप आणि सौंदर्य यामुळे स्थानिक लोक त्याला अत्यंत जपून ठेवतात. त्याला ते ॲक्वामरीन एम्ब्लेम ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया म्हणून मान देतात. या जीवात एक विलक्षण वैशिष्ट्य आहे. प्रजननाची जबाबदारी नर पार पाडतो. मादी आपल्या 200 पेक्षा जास्त अंडी नराच्या शरीरावर एका विशेष एक पॅचमध्ये ठेवते. पुढील 4 ते 6 आठवड्यांपर्यंत नर ती अंडी सुरक्षित ठेवतो, त्यांना ऑक्सिजन देतो आणि शेवटी पिल्लं स्वतंत्र होतात. ही निसर्गाची एक अद्भुत प्रक्रिया आहे, जिथे आई नव्हे तर वडील गर्भवती असतो. आज या प्रजातीसमोर अनेक संकटं आहेत. समुद्राचं तापमान वाढणं, जलप्रदूषण, अतिरेकी पर्यटन आणि अंधाधुंद मासेमारीमुळे लीफी सी ड्रॅगनच्या निवासाला धोका निर्माण झालाय. नंबर 4, फ्लामिंगो टंग स्नेल. समुद्रातलं रंगीत रहस्य. समुद्राचं पाणी जितकं खोल तितकंच त्याचं जग देखील रहस्यमय आणि अद्भुत. अशाच खोल समुद्रात एक छोटा पण अतिशय लक्षवेधी जीव वावरतो, ज्याचं नाव आहे फ्लामिंगो टंग स्नेल. नाव ऐकूनच एक गोंडस, थोडं गोंधळात टाकणारं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. प्रत्यक्षात तो एक छोटासा शंख आहे, अशा सौंदर्याचा की समुद्रातलं लक्ष वेधून घेणं त्याचं कामच आहे. फ्लामिंगो टंग स्नेल, ज्याचं वैज्ञानिक नाव आहे सायफोमा गिब्बोसुम, हा एक प्रकारचा समुद्री गॅस्ट्रोपॉड मोलस्क आहे, म्हणजेच एक स्लिमी शंख. तो मुख्यतः कॅरिबियन समुद्रात, बहामाजवळ आणि फ्लोरिडा किनाऱ्यांजवळ आढळतो. त्याची लांबी सुमारे 3 ते 5 सेंटीमीटर असते, पण त्याचं सौंदर्य आणि रंगसंगती पाहून कोणालाही थक्क व्हायला होतं. पहिल्यांदा बघताना वाटतं की याच्या कवचावर सुंदर ठिपके आहेत, पिवळसर गुलाबी रंगाचे काळ्या किनारीचे नमुने. पण गंमत अशी की हे रंग त्याच्या कवचावर नाहीतच, त्याचं कवच खरं तर फिकट आणि पांढरट असतं. हे सगळं रंगीबेरंगी सौंदर्य त्याच्या शरीराच्या बाहेर असणाऱ्या मॅन्टल नावाच्या मऊ भागामुळे दिसतं. जेव्हा तो काही धोका ओळखतो तेव्हा तो आपला मॅन्टल मागे घेतो आणि त्याचं खरंखुरं साधं कवच समोर येतं. फ्लॅमिंगो टंग स्नेल समुद्रातील सॉफ्ट कोरल्स म्हणजेच नरम प्रवाळ खाणारा जीव आहे. तो आपली खास रादुला नावाची झुपकेदार जीभ वापरून कोरलवरून मांस कुरतडतो. हा जीव ज्या कोरलवर राहतो त्याचं सौंदर्य काहीसं त्याच्या रंगांमध्ये मिसळलेलं असतं, त्यामुळे तो अधिक आकर्षक दिसतो. त्याचे रंग भक्षक प्राण्यांना गोंधळात टाकतात. हे रंग म्हणजे एक वॉर्निंग सिग्नल आहेत. खरं तर तो विषारी नाही, पण त्याचं बाह्यरूप बघून अनेक प्राणी त्याच्याकडे जवळ जाण्याचं टाळतात. पण माणसांना तो इतका आकर्षक वाटतो की अनेक जण त्याला उचलून नेतात आणि त्याच्या मृत्यूनं तर काहीच तासांत त्याचा सुंदर रंग मावळतो, कारण तो रंग म्हणजे त्याचं जिवंत मॅन्टल असतं.
हा जीव फक्त एक शोभेचा नमुना नाही, तो समुद्रातील जैवसाखळीचा महत्वाचा घटक आहे. कोरलच्या वाढीवर नियंत्रण ठेवणं, इकोसिस्टममध्ये अन्नसाखळी टिकवणं आणि समुद्रातील जैवविविधतेत योगदान देणं ही त्याची भूमिकाही तितकीच मोलाची आहे. नंबर 3, समुद्रतारा. समुद्राच्या खोल पाण्यात राहणारा एक असा प्राणी आहे जो दिसायला अगदी आकाशातल्या ताऱ्यासारखा भासतो, पण हा तारा आकाशात न चमकता समुद्राच्या तळाशी शांतपणे रेंगाळत असतो. यालाच आपण समुद्रतारा किंवा स्टारफिश म्हणतो. निसर्गाने घडवलेला हा एक सुंदर, अनोखा आणि गुंतागुंतीचा सजीव आहे. समुद्रतारा हा एकिनोडर्माता या जीवशास्त्रीय वर्गात मोडतो. याच वर्गात समुद्रकाकडी व समुद्री अर्चिन्स यांचा समावेश होतो. त्याचे शरीर बहुतेक वेळा 5 भुजांमध्ये विभागलेले असते, पण काही प्रजातींमध्ये 10, 20 किंवा अगदी 40 पेक्षा जास्त भुजाही असतात. त्याचे शरीर कठीण, खवलेदार असते आणि हाडांशिवाय मजबूत बनलेले असते. त्याच्या शरीराच्या खाली लहान ट्यूबसारख्या पायांच्या मदतीने तो चालतो किंवा सरकत राहतो. विशेष गोष्ट म्हणजे समुद्रताराला मेंदू किंवा हृदय नसते, पण तरीही तो अन्न ओळखतो, प्रकाश आणि अंधार यातला फरक समजतो आणि धोका ओळखून योग्य प्रतिसादही देतो. प्रत्येक भुजेच्या टोकाला एक लहानसा प्रकाश संवेदन करणारा स्पॉट असतो, त्यामुळे तो त्याच्या आजूबाजूचं निरीक्षण करू शकतो. समुद्रताराचं अन्न खाण्याचं तंत्र फारच वेगळं आणि अद्भुत आहे. तो शिंपले, गोगलगाय व क्लम्स सारख्या सजीवांवर उपजीविका करतो. शिकार करताना तो आपलं पोटच शरीराच्या बाहेर आणतो आणि शिकारच्या कवचात घालतो, जेथे तो अन्न पचवायला सुरुवात करतो. ही प्रक्रिया पाहणाऱ्याला थक्क करणारी आहे. समुद्रताराची आणखी एक विलक्षण क्षमता म्हणजे पुन्हा वाढ होण्याची ताकद. त्याच्या एखाद्या भुजेचा भाग तुटला तरी काही आठवड्यांत ती भुजा पुन्हा वाढते. काही प्रजाती तर एका तुटलेल्या भुजेपासून संपूर्ण नवीन समुद्रतारा तयार करू शकतात. जगभरात सुमारे 2000हून अधिक प्रकारचे समुद्रतारे आढळतात. ते उष्णकटिबंधीय समुद्रांपासून ते थंड, बर्फाळ समुद्रातही सापडतात. भारतात हे प्राणी गोवा, अंदमान, लक्षद्वीप आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यांवर सहज आढळून येतात. आज समुद्रताराला काही धोकेही आहेत. प्रदूषण, अतिमासेमारी आणि हवामान बदलामुळे त्यांच्या संख्येत घट होत आहे. समुद्रतारा हा समुद्रातील अन्न साखळीचा एक महत्वाचा घटक आहे. त्यांची संख्या कमी होणं म्हणजे समुद्री परिसंस्थेचा तोल ढासळण्याची शक्यता. नंबर 2, लायन फिश. समुद्रातील अनेक जीव विविध रंगरूपांमध्ये आढळतात, पण त्यांच्यातही काही प्राणी असे असतात जे सौंदर्याने भुरळ घालतात आणि त्याच वेळी त्यांच्या स्पर्शाने धोका निर्माण होतो. लायन फिश म्हणजेच सिंह मासा हाच एक असा प्राणी आहे. त्याचा शरीराचा रंग, अंगावरचे पट्टे आणि राजेशाही भासणारे लांबका टेजदृश पंख पाहून कुणालाही त्याच्या सौंदर्यावर प्रेम वाटेल, पण हेच सौंदर्य अनेकांसाठी धोका बनू शकतं. लायन फिश प्रामुख्याने हिंद महासागर, इंडो पॅसिफिक आणि ऑस्ट्रेलियाजवळील उष्ण पाण्यात आढळतो. त्याच्या शरीरावर लालसर, नारिंगी, तपकिरी आणि पांढरट पट्टे असतात, जे त्याला समुद्राच्या पार्श्वभूमीशी एकरूप होण्यास मदत करतात. पण या रंगांमागे लपलेली असते एक घातक संरक्षण व्यवस्था, त्याचे विषारी काटे. लायन फिशच्या अंगावर लांब, सरळ काट्यांसारखे पंख असतात आणि त्यांमध्ये विष असतं. हे विष माणसाला मारक नसलं तरी त्याचा स्पर्श तीव्र वेदना, सूज, ताप आणि काही वेळा श्वसनविकार निर्माण करू शकतो. म्हणूनच स्कुबा डायव्हिंग करताना किंवा एक्वेरियममध्ये त्याच्याजवळ जाताना अत्यंत सावधगिरी आवश्यक असते. तो संथ गतीने समुद्राच्या तळाशी फिरतो, लहान मासे, खेकडे किंवा गोगलगाय शोधतो. तरी काही दशकांपूर्वी तो अटलांटिक महासागर आणि कॅरिबियन समुद्रात पोचला. तिथं त्याला नैसर्गिक शत्रू नसल्यामुळे त्याने स्थानिक मास्यांची संख्या कमी केली आणि संपूर्ण समुद्री अन्न साखळीवर परिणाम झाला. त्यामुळेच त्याला इन्व्हेसिव्ह स्पीशीज म्हणजेच अनाहूत संकटकारक प्रजाती म्हणून पाहिलं जातं. लायन फिश हा निसर्गाचं एक गूढ आणि विस्मयकारक उदाहरण आहे. त्याचं सौंदर्य, त्याची शिकार करण्याची पद्धत आणि त्याच्या विषारिका, त्यांची संरचना आपल्याला समुद्रसृष्टीतील गुंतागुंतीचं विज्ञान शिकवतात. तो एकाच वेळी आकर्षकही आहे आणि धोकेदायकही. नंबर 1, डीपस्टेरिया जेलीफिश. समुद्राचं पृष्ठभाग कितीही सुंदर वाटलं तरी त्याच्या खोल अंधाऱ्या पोटात असंख्य रहस्य दडलेली असतात. प्रकाशही पोचू शकत नाही अशा खोल समुद्रात अनेक अद्भुत जीव सापडतात आणि त्यातलाच एक म्हणजे डीपस्टेरिया जेलीफिश. हा जेलीफिश दिसायला अगदीच विचित्र आणि रहस्यमय आहे. त्याचा आकार मोठ्या पारदर्शक पिशवीसारखा आहे. शरीर इतकं नाजूक आणि पारदर्शक की तो पाण्यात सहज मिसळून जातो. त्याचं सौंदर्य मन मोहवतं, पण त्याचवेळी एक भयानक शांतता जाणवते, जणू काही समुद्राचा आत्मा आपल्या पुढे तरंगत आहे. डीपस्टेरिया जेलीफिश सामान्यतः 700 ते 1800 मीटर खोल समुद्रात आढळतो. ही खोली इतकी आहे की तिथे सूर्यप्रकाश पोचत नाही. त्यामुळेच या भागातले जीव अपवादात्मक आणि खूप कमी पाहायला मिळणारे असतात. डीपस्टेरिया त्यातलाच एक आहे. निसर्गाचं एक अनोखं प्रयोग. त्याचं शरीर पडद्यासारखं असतं, जे पाण्यात हळूहळू हेलकावतं. जेव्हा तो हालचाल करतो तेव्हा त्याचं शरीर आकुंचन करतं, जणू काही पाण्याच्या प्रवाहाला सामावून घेत आहे. त्याचं अन्न शोधण्याचं तंत्रही वेगळं आहे.
तो आपलं शरीर फैलावत ठेवतो आणि जे काही त्यात अडकतं तेच त्याचं अन्न बनतं. अनेकदा त्याच्या शरीरात लहान मासे, अळ्या किंवा इतर जेलीफिश सापडतात. कधीकधी त्याच्या शरीरात निळसर प्रकाशही दिसतो. हे जैवदीप्तीचं वैशिष्ट्य त्याला आणखी गूढ बनवतं. काही डीपस्टेरिया जेलीफिशमध्ये आयसोपॉड्स नावाचे लहान परजीवीही दिसतात. हे जीव त्याच्या शरीरात राहतात, त्याचं अन्न खातात. त्यामुळे डीपस्टेरिया एक सजीव इकोसिस्टम सारखा वाटतो. डीपस्टेरिया इतका खोल समुद्रात राहतो की तो फारच क्वचितपणे मानवांच्या नजरेस पडतो. सामान्य डुबकी किंवा संशोधनात तो सापडणं फार अवघड आहे. फक्त खोल समुद्रात जाणारे रोबोटिक सबमर्सिबल्सच कधीकधी त्याचे दुर्मिळ व्हिडिओ कॅमेऱ्यात टिपतात. त्याच्याबद्दलचं ज्ञान आजही अपूर्ण आहे. म्हणूनच डीपस्टेरिया जेलीफिश हा केवळ एक प्राणी नसून तो विज्ञान, निसर्ग आणि कल्पनाशक्ती यांचं अद्वितीय मिश्रण आहे. जगातली खरी कला ही निसर्गाच्या हातात आहे हे आपण या जीवांकडे पाहून सहज समजू शकतो. समुद्राच्या खोल पाण्यात लपलेलं हे सौंदर्य आपल्या नजरेपासून लांब असलं तरी त्यांचं अस्तित्व आपल्याला निसर्गाचं महत्त्व आणि त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी सतत आठवतं राहतं. आपल्याला हे समुद्री जीव आवडले असतील तर या व्हिडिओला एक लाईक द्या, शेअर करा आणि अशाच अनोख्या जीवांबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या इन्फोटेनमेंट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन गूढ आणि सुंदर जीवासोबत. तोपर्यंत सागराच्या या अद्भुत दुनियेला एक प्रेमळ नमस्कार.